नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या शेतीच्या युट्यूब चॅनलवर आत्मा राजापूरवर. आजचा विषय आहे एल निनो. हा एल निनो नेमकं काय आहे आणि याच्यामुळे आपल्या शेतीवर येणाऱ्या पावसाळी हंगामावर याचा कशा पद्धतीने विपरीत परिणाम होणार आहे आणि त्यातूनही आपण कशा पद्धतीने मार्ग काढणार आहोत, तर त्याविषयी महत्वपूर्ण माहिती देणारा आजचा व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. अगदी शेवटपर्यंत पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की कोणती उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि या अनुषंगाने आपल्याला काय काय खबरदारी घेणं गरजेचं आहे. प्रशांत महासागराचं तापमान वाढल्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन आपले जनरली जे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात ते आता पश्चिमेकडून पूर्वेकडे कमकुवत होऊन वाहू लागलेले आहेत आणि यामुळेच ही अडचण निर्माण झालेली आहे आणि ह्यालाच आपण म्हणतो अल निनो इफेक्ट. शक्यतो हा जो इफेक्ट आहे हा दर 2-3 वर्षांनी किंवा एक साधारण 10 वर्ष 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मात्र यावेळी जो आपण अल निनो इफेक्ट आपल्याला जाणवणार आहे, भेडसावणार आहे, हा जवळपास 140 वर्षानंतरचा खूप मोठा अल निनो आहे असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं. त्याचं कारणच आहे की विदर्भासारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी आत्ता सद्यस्थितीत मी एप्रिलला व्हिडिओ शूट करतोय तर आत्ता 45 डिग्री तापमान आहे. अजून मे बाकी आहे, मे यायचा आहे आणि आपल्या कोकणमध्ये पण जर आपण बघितलं तर हा जो तापमानाचा अंक आहे हा वाढतोय आणि वाढतच जाणार आहे. याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. तर यामुळेच आपल्याला याच्या उपाययोजना खरीपाच्या अनुषंगाने करणं गरजेचं आहे. तरच आपलं शेतीचं उत्पादन किंवा शेतीचं पीक हे तग धरू शकणार आहे. तर त्या अनुषंगातून हा व्हिडिओ मात्र आपण पूर्ण बघा, तरच आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण शेतामध्ये नियोजन केलं पाहिजे, व्यवस्थापन केलं पाहिजे. मित्रांनो, आता आपण बघूया कशा पद्धतीने आपण आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे किंवा पिकाची निवड कशी करायची आहे आणि कुठल्या पद्धतीची खबरदारी आपल्याला या येणाऱ्या खरीप हंगामामध्ये घ्यायची आहे. तर यामध्ये पहिला महत्वाचा जो टप्पा आहे हा माती परीक्षणाचा आहे. त्याच्यामुळे आपण याच अगदी आता एप्रिल महिन्यामध्ये मी हे शूट करत आहे. तर एप्रिल पासून तुम्ही जर नियोजन केलं तर अगदी 15 मेच्या आसपास आपल्याला माती परीक्षण करून आपल्या हातामध्ये ते रिझल्ट असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या पिकाला आपण नेमकं काय देणं अपेक्षित आहे, कुठल्या खताची मात्रा तिथं जास्त असणं गरजेचं आहे किंवा पूरक असणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण जास्त प्रमाणात खत देत आलेलो आहे कारण आपल्याला माती परीक्षण केलेलं नसल्यामुळे याचा विचार करता येत नाही की नेमकं आपल्या पिकाला गरज किती आणि आपण देतोय किती. त्या अनुषंगातून माती परीक्षण खूप मोलाचं काम करणार आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं की आपण आपल्या पिकाची योग्य निवड करणं गरजेचं आहे. कुठल्या जातीचं बियाणं आपण या ठिकाणी वापरणार आहोत, तर जास्तीत जास्त सरासरी जर आपण पाहिलं तर या काळामध्ये अगदी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारली जात नाहीये किंवा या पद्धतीचं स्पष्ट निर्देश हे आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतात, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय. तर अशा अनुषंगातून आपल्याला मात्र कमी कालावधी असणारी बियाणांची जात किंवा पिकाची जात ही निवडायला लागणार आहे. यामध्ये जर आपण भाताचा विचार केला किंवा नाचणीचा विचार केला तर अशा पद्धतीच्या बियाणांची निवड आपण नक्की करायला पाहिजे. त्याचप्रमाणे हे करत असताना आपल्याला पावसाच्या पाण्याची साठवण करता आली पाहिजे. त्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतो. तर हे पावसाचं पाणी आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने साठवू शकतो, तर त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शेततळे आहे, जलकुंड आहेत. तर तुमच्या शेतामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गरजेनुरूप जलकुंड तयार करू शकता किंवा शेततळे तयार करू शकता आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला कृषी विभागाच्या खूप साऱ्या योजना आहेत. त्या योजनेचं पण तुम्ही सहाय्य घेऊ शकता. आता यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे हा मी जसं बोलतोय की हा एल निनो जो इफेक्ट आहे याच्यामुळे हवामान अगदी खूप तापमान वाढलेलं आहे. तर ह्या वाढत्या तापमानामध्ये पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग पण वाढणार आहे. मग हे शेततळे असतील किंवा जलकुंड असतील, यामध्ये जर तुम्हाला पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करायचा असेल तर मात्र त्याच्यावर आच्छादनाचे बरेचसे प्रकार असतात. तर या पाण्यावर वनस्पतीचं आच्छादन, जसं आपण एक उदाहरण घेऊया अझोला. तर अझोलाचं जर तुम्ही त्याच्यावर आच्छादन केलं तर चांगल्या पद्धतीचं पाणी तुम्ही बाष्पीभवनाचा वेग कमी करू शकता आणि ते पाणी चांगल्या प्रकारे आपल्याला वापरता येऊ शकतं शेतामध्ये.
तर अशा पद्धतीची नियोजन किंवा व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने खताचं योग्य व्यवस्थापन, याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी रासायनिक खतं देणं हे मी नक्की सजेस्ट करेन की तुम्ही कमीत कमी रासायनिक खतं द्या. युरिया, सुफला यांचा वापर खूप कमी करा, कारण या खतांची मात्रा खूप मोठ्या प्रमाणात देणं हे घातक ठरू शकतं. कारण पाण्याचा जर ताण आला तर शेतीचं खूप सारं नुकसान या रासायनिक खतामुळे होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीची खत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. याच्यामध्ये मी सांगेन की गिरीपुष्प, नत्रासाठी गिरीपुष्प आहे, धैंचा आहे, याचा पाला तुम्ही नक्कीच तुमच्या पिकामध्ये जर शेतामध्ये किंवा मातीमध्ये जर मिसळला, अगदी सुरुवातीच्या काळात आपण जेव्हा मशागत करतो, नांगरणी करतो, त्यावेळी जर किंवा चिखलणी करत असतो त्यावेळी जर मिसळला तर चांगल्या पद्धतीचे नत्र हे आपल्या भात पिकाला किंवा नाचणी पिकाला मिळू शकतं. तर अशा पद्धतीचे काही व्यवस्थापन आहे, नियोजन आहे, जर आपण केलं तर चांगल्या पद्धतीचा खरीप जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या शेतामध्ये तणांचं नियंत्रण मात्र नक्की केलं पाहिजे, कारण हे तण जे आहे हे आपल्याला बरेचशा प्रमाणात पाणी आणि खतांचा वापर हे तण आपल्या मुख्य पिकापेक्षा जास्त पद्धतीने करत असतात. त्यामुळे तणांचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, शास्त्रीय पद्धतीने लागवड करण्याची गरज आहे. आपली पारंपरिक शेती पद्धतीमध्ये जो आपण भाजावळ करतो किंवा अशा ज्या चालीरीती आहेत ज्या आपण पारंपरिक पद्धतीने करत आलेलो आहे, तर ते थोडंसं कुठेतरी बाजूला ठेवून आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. तरच आपण अशा परिस्थितीवर मात करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही नक्की तुमच्या कृषी विभागाशी संपर्क करा. कृषी विभागाचा जो आत्म्याचा विभाग आहे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, हा विभाग तंत्रज्ञानावर आधारित शेती पद्धतीसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. चांगल्या पद्धतीचं ज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम हा आत्मा विभाग करत असतो. तर त्या विभागाचे जे तालुक्याचे प्रमुख असतात, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. हे आत्म्याचं युट्यूब चॅनल आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून कुठल्या विषयाची माहिती हवी आहे ती आम्हाला नक्की सांगा. मी जास्तीत जास्त तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने एल निनो विषयी माहिती सांगितलेली आहे. तरीही तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कमेंट करून मला याबाबत माहिती नक्की विचारू शकता. शेतकरी मित्रांनो, हे चॅनल खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रापर्यंत हे चॅनल नक्की पोहोचवा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्कीच एक मदतीचा हात तुम्ही याद्वारे देऊ शकता. एवढंच मी या ठिकाणी सांगेन. यानंतर आपण पुन्हा भेटूया एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.